हा विदर्भातला पारंपरिक पदार्थ थालीपीठ. याचे बरेच प्रकारही असतात, पण आज आपण बघणार आहोत कांद्याचं थालीपीठ, तेही आईच्या हातचं. नमस्कार, मी अश्विनी. आज आई तुम्हाला कांद्याचं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ दाखवते. इथे ह्या 2 वाट्या भरून आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण एक छोटं हे भांडं किंवा तुपाची वाटी म्हणूया डाळीचं पीठ आणि थोडी कणिक घातली आहे, थोडे हे तीळ घातले आहेत तुपाच्या वाटीभर आणि आई हा हातावर चोळून ओवा घालते आहे. आता एक एक साहित्य इथे आता घालणार आहोत आपण. आता एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. या जागी तुम्ही अजून जास्त कांदा घेतला तरी चालतो, तुम्हाला आवडत असेल तसं. आणि कोथिंबीर. खरं तर कोथिंबीरीचीही मुळीच गरज नाही, इतकं छान याच साहित्यात लागतं. तर हे तिखट घेतलं आहे, कमी तिखट असल्यामुळे जास्त घातलं आहे. तुम्ही तुमच्या घरचं कसं तिखट आहे त्याप्रमाणे घाला. हळद घातली आणि इथे मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला दिसतं आहे किती छान. आता हे साहित्य अगोदर पाणी घालण्याच्या आधी एकजीव करून घ्यायचं. सगळं मिक्स केलं की मगच पाणी घालायचं, म्हणजे ते साहित्य सगळी एकाच जागी मीठ नाही किंवा एकाच जागी तिखट नाही असं होत नाही. आता हे छान मळून घ्यायचं आणि मग तुम्हाला थोडं करत दाखवणारच आहे कसं. थोडीशी घाई नाही करायची, पाणी टाकायचं आणि मग प्रॉपर पद्धतीने तो उंडा तयार करायचा. जसं भाकरीला आपण करतो, भाकरीला उंडा मळतो आणि मगच ती भाकरी खरोखर छान होते. भाकरी एवढं जरी इथे मळालं नाही तरी पण व्यवस्थित एकजीव करून हा उंडा मळूनच घ्यावा लागतो. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, असा मध्यम आकाराचा हा आपल्याला उंडा लागतो थालीपीठाचा. आणि आपण माहिती आहे आपल्याला की आईच्या हातचा कुठलाही पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा जीव की प्राण असतो. मग आईला आपण माहेरी गेल्यावर डिमांड असते आपली, तशी माझीही डिमांड होती की आई तुझ्या हातचं कांद्याचं थालीपीठ कर. तर आईने मग सगळ्यांसाठी संध्याकाळचं एक जेवण म्हणून थालीपीठं सगळ्यांसाठी केली. आणि आईचा हात पहा, मी सांगेपर्यंत आईचा उंडाही तयार होऊन गेलेला आहे. छान हा उंडा तयार झाला आहे आणि आता आपल्याला थालीपीठं करायला घ्यायची आहेत. छान पिवळा धमक थालीपीठाचा उंडा मळून घेतल्यानंतर असा दिसतो साधारणतः. आता तव्यावर आहे तेल घालून घेते आहे. जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर थोडं तेल आपल्याला जास्त लागतं, कारण की खाली चिटकायला नको, नाही तर मग थोडीशी फ्लेम लागली गॅसची की चिटकल्या जातं. आता ही उंडा घेतला एक, साधारण आपल्याला केवढं थालीपीठ करायचं आहे त्याप्रमाणे. अगदीच नवशिके असतील तर अगदी लहान उंडा घ्या, म्हणजे तुम्हाला थापायला वगैरे बरं पडेल. आणि आधी हातावर करून घ्यायचं थोडंसं पसरवून, आणि मग तव्यावर आई जसं पहिल्यांदा तेल लावून घेतलं मग उलटवला आणि आता थापून घेते आहे. तसं तुम्ही थापून घेऊ शकता. असं थापून घ्यायचं आणि छान हळूहळू सगळीकडे पसरवायचं आणि पातळ करायचं थोडंसं, म्हणजे उष्णता सगळीकडे छान लागते आणि एकसारखं जाड नको आपल्याला, इथे एकसारखं पातळ हे होतं. आणि मग त्याला छिद्र करून घ्यायचे. आता ही थोडासा व्हिडिओ मी फास्ट केला, तुम्ही फास्ट इतक्या थापू नका, नाही तर खाली लागून जाईल बुडाला चिटकून ते. आता हे थालीपीठ थापल्यावर गॅस लावायचा आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी अगदी 1 मिनिट आणि मग कमी करायची, कारण नाही तर बुडाला लागतं. आता हा दुसरा नॉनस्टिकचा तवा घेतला आहे इथे. ह्या तव्यावर सुद्धा आईने थालीपीठ थापून घेतलं आहे आणि आता याला पण छिद्र करायचे. फक्त या तव्यावर करताना आपल्याला तेल थोडंसं कमी लागतं, कारण नॉनस्टिकचं आहे. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. साध्या तव्यावरही तुम्हाला दाखवलं आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा. आपण जनरली काय करतो की आपल्या घरी लोखंडाचा तवा वापरतो आणि तोच वापरायला हवा. कधी काही आपल्याला जमत नाही किंवा घाई असते, चिटकायचं काही वाटतं, तेव्हा आपण नॉनस्टिकची भांडी वापरतो. आणि त्याचे ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ते आपल्याला माहितीच आहेत सगळ्यांना. बघा आता 1 मिनिट झाल्यानंतर थोडंसं काढून पाहायचं आणि अगदीच 1 मिनिटाच्या आधी जर तुम्हाला कोवळं वाटलं तर उलथवू नका किंवा त्याच्याखाली उलथनं घालू नका. उलथनं म्हणजे सराटा, कारण मग ते तुटून जाईल. आता थोडंसं 2-3 मिनिटानंतर मोठ्या गॅसच्या फ्लेमवर आई सगळीकडनं तवा फिरवून त्याला थालीपीठ शेकून घेते आहे. तर थोडं शेकून घ्यायचं, म्हणजे मग उष्णता सगळीकडे लागते आणि छान होतं. अजून थोडंसं व्हायचं आहे आणि जर असं आपल्याला वाटलं की यावरच नको
तर मग हे बघा असं खरपूस छान दिसतं. आणि हे खरपूसच व्हायला हवं. खरपूस नाही झालं खालून तर मग त्याची मजा नाही, ते थालीपीठ खाण्याची मजाच येत नाही. नरम नरम थालीपीठ बिलकुल चांगलं लागत नाही. एका पाठीने कडक व्हायला हवं आणि त्याची चव मग वेगळी लागते. नरम थालीपीठ नाही ठेवायचं. थोडंसं आपल्याला वाटलं काही घाई आहे तर थोडंसं झाकण ठेवून आपण होऊ देऊ शकतो त्याला अजून, आणि मग खरपूस भाजू शकतो. हे पण करता येतं आपल्याला असं. तेव्हा दोन्ही छान थालीपीठ झालेली आहेत. आई बाकीची करते, मी तुम्हाला डिश दाखवते. छान घरचं ताजं दही आहे, त्यावर तिखट घातलं आहे, तुपाची वाटी आहे, भोकराचं लोणचं आहे, कैरीचा तक्कू आहे. असं आईकडचं छान सगळं साहित्य आहे. आणि ही डिश आता तयार आहे खाण्यासाठी. खरपूस मस्त भाजलेल्या पाठीचं ताजं दही असं छान खायचं. तुम्ही कुठल्याही वेळेला खाऊ शकता, नाश्त्याला खाऊ शकता, केव्हाही खाऊ शकता. नाश्त्याला म्हणा, दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला आपल्याला हे थालीपीठ खाता येतं. आणि पटकन होणार आहे. त्या बाकी भाजीची गरज नाही, काही नाही. आणि अशाच तुम्हाला छानशा जुन्या नव्या रेसिपीज बघायच्या असतील अगदी अचूक प्रमाणासहित, तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे आई, मी आणि कोणीही आपल्यातला एक्सपर्ट या चॅनलवर येतील.